बघतोय. चढी सोहमच्या माध्यमातून चढी होते. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये सोहम अतिशय चांगला खेळ सोहम नेता पुढे होता. तो सोहम आता पण कसं दिसत आहे. आपण बघतोय सुखेश कोरेकरच्या माध्यमातून मधुवरला सुखी चांगल्या टिपण्यामध्ये यश मिळतोय. वरच्या पाठसंघाचा सडेकर पुणेकर सज्ज होतोय. तो राज पुसते 7 मध्ये बोनस असणार राजसाठी कुलर चढी पुन्हा एकदा राजच्या माध्यमातून आपण बघतोय. कुलर चढी करण्याचा प्रयत्न केला तो राजने. राजभूषीची माध्यमातून चढी आपण बघतोय. नक्कीच एक चांगली कबड्डी सकाळच्या 17 पासून त्याच्या माध्यमातून बघतोय. बोनस गोल संघाला मिळून देतोय तो राज. पुन्हा एकदा सोहमच्या माध्यमातून चढी आपण बघतोय. 6च्या डिफेन्स मध्ये सोहम पुन्हा एकदा सुंदर चढी सोहमच्या माध्यमातून ओंकार खंडीला टिपण्यामध्ये यश मिळवतोय. तो सोहम कसरीकर गुण मिळतोय. पेपरातील वरचा पण संघाला नक्कीच चांगली चढी दोन्ही संघांच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढीसाठी आदेश सज्ज झाला. आदेश सुंदर प्रयत्न आदेशच्या माध्यमातून आपण बघतोय. पुढे चढी केली आणि नियाल मोडला पुन्हा एकदा टिपण्यामध्ये यश मिळतोय. गुण मिळतोय. 7 स्टार गुहागर संघाला नक्कीच चांगला खेळ आपण बघतोय. नक्कीच 7 स्टार संघाची चढाई पिंपरी पक्षपात संघाची चढाई अतिशय चांगली खोल चढी या संघाच्या माध्यमातून आपण बघतोय. या महत्वपूर्ण दुसऱ्या सेमी फायनल मध्ये नक्कीच रेड सगळ्या संघाचा पराभव करत साई सध्या बाग संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. पण दुसरा संघ कोणता ठरणार. 7 स्टार पिंपळादेवी वाटचापाट नक्कीच 2 शेजारी संघ एकमेकांसमोर या अडूर गावामध्ये सेमी फायनल मध्ये खेळताना आपण बघतोय. पुन्हा एकदा राजच्या माध्यमातून चढे 6चा डिफेन्स बोनस असणार. पुन्हा एकदा राज भोसलेसाठी बघूया आव्हान असणार. संजू मोरे सौरभ यांचं राज समोर. राजच्या माध्यमातून चढी आपण बघतोय. नक्कीच चांगला प्रयत्न तेवढं चांगलं नियंत्रण प्रतिवादचा भाग संघर्ष सिद्धेश गुडेकर पुन्हा एकदा 7च्या डिफेन्समध्ये चढी करतोय. प्रतिवादचा पटकडून 7 स्टार गुहागर संघाच्या कोर्टवरती नक्कीच 7चा डिफेन्स आहे. बोनस असणार सिद्धेशसाठी त्यांच्या तंत्राचा उपयोग करतो. आपल्या चढीमध्ये सुंदर चढी अतिशय सुंदर प्रयत्न आणि त्यामध्ये नक्कीच यशस्वी होतोय का पाहिजे. अँड सर्व बागडीला केलं सिद्धेश गुडेकरने महत्वपूर्ण एक गुण मिळतोय पिंपळादी वाटचापाट संघाला. 3-5 गुण संख्या आपण बघतोय. चांगली चढाई चांगला डिफेन्स नक्कीच पाहायला मिळणार. दोन्ही संघ चांगल्या पद्धतीने कबड्डीचं प्रदर्शन या मैदानामध्ये करतात. सुंदर प्रकार गुण मिळतोय पिंपळादी वाटचापाट संघाला. आता मात्र नियाल मोरेचे कोप्रदर्शन यशस्वी होताना दिसतोय. नक्कीच टाइम आउट घेतला जातोय पिंपळादी वाटचापाट संघाच्या माध्यमातून. नक्कीच सोहम सिद्धेश साहिल निहाल आणि कौशल आपण बघतोय. दुसऱ्या बाजूला निखिल भोसलेचा 7 स्टार संघ स्वप्नील राज नवदीप सौरभ आदेश आणि ओंकारचा हा संघ पण एकदा चढे सौरभच्या माध्यमातून चांगला प्रयत्न तेवढे चांगले नियंत्रण. आता मात्र आपण बघतोय 7 खेळाडू पिंपळादी वाटचापाटच्या कोर्टवरती 4 खेळाडू 7 स्टार संघाच्या कोर्टवरती आपण बघतोय. चांगली कबड्डी दोन्ही संघाच्या माध्यमातून खेळली जाते. सौरभ परतोय त्याला प्रचूर चढी करतोय. तो म्हणजेच राज भोसले नक्कीच ज्याचा सन्मान या मैदानावरती केला गेला त्याचं
राज आपण बघतोय नक्कीच पुन्हा एकदा कोलसाठी करण्याचा प्रयत्न पाहिजे. चालेल राजच्या माध्यमातून पुढे साडी होती आहे ती सोहनच्या माध्यमातून 4 कॅटेगरीज मध्ये पाहूया सोहन कोणत्या तंत्राचा उपयोग करतोय आपल्या चढईमध्ये. तो सोहन चांगला प्रयत्न सोहन कथीच्या माध्यमातून आपण बघतोय ही चांगली कबड्डी खेळली जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून. चांगले डिफेन्स आपण बघतोय. पुढे एकदा चढईसाठी सज्ज झाला. सुप्रीम संघ 7च्या रेमेस मध्ये सुप्रीम संघ बोनस असणार आव्हान असणार कौशलचा आणि सौरभचा नक्कीचा ग्रुप या ठिकाणी दाखल झाला पिंपळा देवीच्या संघामध्ये. पुन्हा एकदा संत चढई सुप्रीम संघाच्या माध्यमातून आपण बघतोय नक्कीचा कैलासचे रवींद्र यशवंत बाकर यांच्या स्मरणार्थ नवनिर्वाचित नगरसेवक समीर दादा बाकर यांच्या सौजन्याने कबड्डी केल्या सेवांचा संघ पटाकडून खेळतोय या स्पर्धेमध्ये. तिसरी चढई सिद्धेश सुरेच्या माध्यमातून 4च्या डिफेन्स मध्ये पाहिजे कोणत्या तंत्राचा उपयोग केला जातो. सिद्धेश सुरेकर त्यावेळी उजव्या कोपऱ्यामध्ये संघाला चढई होती. सिद्धेश मात्र संघाला तिसरी चढई आव्हान स्वीकारलं सक्सेसफुल वेळ स्पर्धेतील राज बोसे आपण बघतोय ज्याने मी सक्सेसफुल घडला आतापर्यंत सक्सेसफुल झालो. संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिली पकड केली आहे ती पिंपळादेवी वाटसाप संघाने आणि पहिली यशस्वी झाले ती राज बोसेला. पिंपळादेवी संघाच्या माध्यमातून संजू मोरेचं मध्यरक्षण आपण बघतोय. चार खेळाडूंमध्ये मध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा 2-1-2 मध्ये चढई सौरभच्या माध्यमातून कबड्डीचं प्रदर्शन दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण बघतोय. नक्कीच 6-5 ची गोल संख्या बघतोय. 6 गोल सेवा स्टार संघ 5 गोल पिंपळादेवी वाटसाप संघ. नक्कीच नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये आपण पाहिलं पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे आणि फेरी सगळ्याचा पराभव तीन सत्ता बागने आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. पाहूया सत्ता बाग संघासमोर कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये खेळण्यासाठी दाखल होतोय. नक्कीच पहिली सेमीफायनल ही समान गुणसंख्येवरती पाहिली आणि 5-5 चढाईमध्ये सत्ता बाग संघाने विजय मिळवला. तो गायचा पाठ संघावरती दुसरी सेमीफायनल सुद्धा पहिल्या सत्रामध्ये तरी अजूनपर्यंत समान गुणसंख्येवरती चालते आहे. पाहूया ही लढत कशी गतीने पूर्ण होणार कोणत्या संघ विजय मिळवणार आणि जाई सध्या बाग संघासमोर अंतिम सामना खेळणार आणि येणारा काळच ठरवणार. नक्कीच चांगली कबड्डी चालते या मैदानावरती श्री विठ्ठल ग्रामीण विकासमध्ये अडून आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. नक्कीच एक देखणं आयोजन नक्कीच एक दिवसीय कबड्डी स्पर्धा असली तरी सुद्धा सलग 30 वर्ष स्पर्धेचं आयोजन नियोजन या मंडळाने केलं आहे. एका चांगलं नियोजन सर्व सहकारी नवोदित आहेत आपण बघतोय. निलेश घेवेकर संदेश आणि त्यांची इतर नवोदित आणि त्यांच्या मागे नक्कीच माजी खेळाडूंचा भक्कम पाठिंबाला नवोदित सहकार्याने तिसरी चढई सुपर टॅकल ऑन द साइड 7 स्टारसाठी आव्हान असणारा नवदीप गमरे नितीन दादा भोसले यांचं पाहिजे तर सिद्धेश समोर सिद्धेशच्या माध्यमातून चढई तिसरी चढई सुपर टॅकलची 2 महत्त्वपूर्ण
सुपर टॅकल 2 गुण मिळतात समोरच्या संघाला. चल होते सौरभ बागलेच्या माध्यमातून नक्कीचा कमबॅक करण्याचा प्रयत्न समोरच्या संघाच्या माध्यमातून आपण बघतोय. कुलचरी सौरभ बागलेच्या माध्यमातून नक्कीच सौरभ कडे तो चारच्या डिफेन्समध्ये तो सौरभ साखरकर नक्कीच एक बाजूला सौरभ बाकडे दुसऱ्या बाजूला सौरभ साखरकर नक्कीच चांगल्या खेळ दोन्ही खेळाडूंकडून आपण बघतोय. त्यामध्ये घेतला जातोय समोरच्या संघाच्या माध्यमातून तिसरी चढाई आव्हान स्वीकारण्यात येते सौरभ बागलेच्या माध्यमातून. चढाई होते सौरभ संजू संजू मोरेच्या माध्यमातून गुण मिळतो पिंपळाच्या संघाला. चढाई करतो द्वीप कचरेकर पुन्हा एकदा समोरच्या संघासमोर आपण बघितले क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये समोरच्या संघाने एका मोठा विषय मिळवला तो सिद्धेश्वर मित्र संघासमोर पुढे नक्कीच कोचच्या बाहेर जातोय तो नवदीप गमरे गुण मिळतोय पिंपळादेवी वरच्या पारसंघाला. नक्कीच महत्वपूर्ण चढाई होती आणि त्यामध्ये यशस्वी झाला तो द्वीप कचरेकर. कमबॅक करण्याचा प्रयत्न पिंपळादेवी वरच्या पारसंघाच्या माध्यमातून आपण बघतोय. नक्कीच समोरच्या संघ पुन्हा एकदा विकेट गोष्ट चालू करण्यासाठी सज्ज झाला. हे संघाचे पंच म्हणून समितीचा गायकर गाडू सुरू सर आणि स्नेह मॅडम पंच म्हणून काम पाहत आहेत. 2 डिफेन्स सुपर टॅकल होणार असणार समोरच्यासाठी. काय चाललंय रे पुन्हा एकदा चालू होते द्वीपच्या माध्यमातून 3 नंबर किशोर पटेल दिलेला चढाई बोलतो स्वतःवरती नियंत्रण देऊ शकत नाहीये. बारा आदर्शी गुण संख्या 12 गुणावरती खेळतोय. 8 गुणावरती खेळतोय समोरच्या संघ. स्पर्धेमध्ये फक्त एकमेव पकड झाली ती आज पोहोचला आणि ती पकड केली आहे अनुभवी खेळाडू संजू मोरे पिंपळादेवीच्या संघाने. पुढे सारे होते की क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच योग्य निर्णय घेतला संघ मोरे यांनी आणि द्वीप कचरेकरला येऊ केला आणि द्वीप यशस्वी सगळ्या 2 चढाईमध्ये 2 गुण मिळवले आपल्या संघाला. तो द्वीप परततोय सोहम परततोय त्याला प्रत्येकाकडे बळ रेट पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारला. तुम्हाला आदेश सांगणे पाहिजे कोणत्या तंत्राचा उपयोग करतोय आपल्या चढाईमध्ये सांगितलं चूक होत्या आपल्या मोहामध्ये पाडला. अतिशय चांगला प्रयत्न आदेश सांगण्याच्या माध्यमातून गुण मिळतोय सर्व संघाला. गुण संख्या 12-9 पुन्हा एकदा सेकंड आपल्या सुरुवात होते चढाई होती सोहम कचरेकरच्या माध्यमातून पिंपळादेवी पडून सर्व संघाकडे 7च्या डिफेन्समध्ये बोनस वाम असणार सोहमसाठी 9-12 अशी गुण संख्या आपण बघतोय. नक्कीच शिमगा उत्सव चालू आहे प्रत्येक गावामध्ये संख्या असून नक्कीच तरी सुद्धा दरवर्षीप्रमाणे प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी निश्चित दाखल होतो आणि त्या संघांमधून आपल्या साईसदा बाग संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला. पाहूया त्यांच्या समोर कोणत्या संघ अंतिम सामना खेळण्यासाठी दाखल होतो.
एका बाजूला पिंपळी वाटचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला सेवा गोवागड संघ प्रथमच स्पर्धेमध्ये पिछाडीवर आहे. पुण्याला साडे राजभोसेच्या माध्यमातून 2-2 मध्ये चढी राजभोसे एका चांगला चढाई करण्याने पहिल्याच चांगल्यामध्ये करून चांगली साथ मिळते ती सौरभ सातारकरला आणि त्यामध्ये सौरभ यशस्वी होत्या. गुण मिळते पिंपळी वाटचा संघाला 9-13 अशी गोल संख्या आपण बघतोय. नक्कीच काय सामना चालू मित्रांनो. पहिली सेमी फायनल सुद्धा शेवटच्या क्षणाला बरोबरी सुटली. 5-5 चढाईमध्ये शाही सद्दाबाग संघाने विजय मिळवला. एक चांगलं आयोजन नियोजन पूर्णपणे या श्री विठ्ठल ग्राम विकास मंडळ अडूनच्या वतीने आपण बघतोय. प्रत्येक सामना उद्घाटन सामन्यापासून आतापर्यंत रंगतदार स्थितीमध्ये आपण बघतोय. पुणे चढी होते सिद्धेश पुणेकरच्या माध्यमातून सिद्धेश परतवा त्याचा प्रतिकेत जरी घेतोय तो आदेश सांगेल. आदेश परत आहे त्याला प्रत्येक जरी करतोय तो पुन्हा एकदा सोनच्या माध्यमातून चढी आपण बघतोय. पूर्ण चढी करायचा प्रयत्न बघूया पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय येतो. सुबक चढी पुन्हा एकदा आपण बघतोय पकडण्याचा बघूया पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय येतोय. माध्यमातून नक्कीच आपण बघतोय दोन्ही संघाने एक गुण मिळतोय. पुन्हा एकदा चढी होते ती सौरभच्या माध्यमातून नक्कीच आपण बघतोय. सोहम कचरेकरची लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दमच लागतो. नक्कीच सौरभ असेल संजू मोरे असेल त्यांना चांगली साथ देतोय सकाळपासून ते सोहम कचरेकर मॅन फ्रॉम पिंपळी वाटचा संघ. पुण्यात चढाई होते राज भोसले ज्याने पहिल्याच सामन्यामध्ये 5 गुणांची चढाई केली होती. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये 5 गुणांची चढाई याच्या माध्यमातून झाली. राज आपण बघतोय आता मात्र यशस्वी होतो राज भोसले. आपल्या मोहामध्ये पडला ते धुळीपला आणि गुण मिळाला तर सेवाश्वर गोवागड संघाला. नक्कीच सेवाश्वर गोवागड संघाची क्षमता आपल्याला माहिती आहे. कमबॅक नक्की करू शकतो. मात्र जखमी गेले तर संजू मोरे आणि त्याचे साथीदाराने ते राज सौरभ आणि सोनी राकेश यांना पाहूया कोणता चढाईचा हे मध्यरक्षण हे पूर्ण रक्षण भेटण्यामध्ये यशस्वी होणार. त्याला निखिल भोसले असेल नवदीप यांनी आपली कामगिरी बचवली. बघा त्याला चढाई करायला साथ देत नाहीये. चढाई सौरभच्या माध्यमातून सौरभ परततोय. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज झाला तिसऱ्या चढाईसाठी तो सोहम कचरेकर. नक्कीच आपण बघतोय सकाळपासून एक चांगली कबड्डी याच्या माध्यमातून चांगल्या चढाई सौरभने केल्या त्यांना साथ दिले ते सोहमने. सौरभ दाखल्याकडून चांगलं कोपऱ्या लक्ष आपण बघतोय सेवाश्वर गोवागड संघाला. नक्कीच सोहमला पकड यशस्वी झाले आहे. सोहम नक्कीच यश होतोय. बघा भीड सोडून येतो मित्रा इतके कष्ट कधीच उराया जात नाही. खूप मेहनत घेतली असते संपूर्ण स्पर्धेदरम्यान पिंपळी संघासाठी. मात्र चांगलाच प्रयत्न सेवाश्वरच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतोय. सौरभ बागड्याकडून चांगली प्रकारे यशस्वी झाली आहे आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू झाला सेवाश्वर संघाच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा सज्ज झाला तो म्हणजे सिद्धेश पुणेकर मॅन फ्रॉम वनचा भाग निदानशी जवळ. सौरभ बागकर असेल संजू सौरभ सातत्य असेल संजू मोरे असेल त्यांना चांगली साथ सिद्धेश आणि सोहमने दिल्या. संत चढाई सिद्धेशच्या माध्यमातून बाकीचा राज भोसलेला
या सामन्यामध्ये प्रथमच प्रकट झाल्या 2 वेळा संपूर्ण स्पर्धेमध्ये सक्सेसफुल रेडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं तो राज आपण पुन्हा एकदा चढाईसाठी बघतोय तिसरी चढाई आवाज स्वीकारण्यात येईल पुन्हा एकदा राज भोसले पैसा चार खेळाडूंचा विकास असण्याचे रविवारच्या बंदकडे पकडण्याचा प्रयत्न आता मात्र ते सौरभला हँडल करून टिकण्यामध्ये यशस्वी होतो महत्वपूर्ण चढाई होती आणि त्यामध्ये यशस्वी झाल्या तो म्हणजे राज भोसले मॅडम सेवस्टर वागा प्रचोद जाडी करतो सिद्धेश कुडीकर आता मात्र 3 खेळाडू जिल्ह्यात आहेत ते फेब्रुवारी कोर्टवरती त्यातील एक खेळाडू चढाईसाठी आला सिद्धेश कुडीकर 7 मध्ये बोनस ऑन असणार सिद्धेशसाठी एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळते चांगली कबड्डी दोन्ही संघाकडून खेळली जाते महत्वपूर्ण मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं झालं ती म्हणजे श्री विठ्ठल देवी ग्राम विकास मंडळ अडूळची स्पर्धा 37 वर्ष या स्पर्धेचं नक्कीच उद्या सत्यनारायणची पूजा या मंदिरामध्ये असणार पूजेचं वर्ष 103 असणार नक्कीच थर्ड रेड तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारलंय 5-7 मध्ये सिद्धेश कुडेकरने आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये आव्हान असणार ते म्हणजे निखिल भोसले नवदीप गमरे सौरभ बागडे यांचा 7 बोनस ऑन सिद्धेशसाठी पहिले कोणत्या तंत्राचा उपयोग करतोय आपल्या चढाईमध्ये कोणत्या चढाई पाहूया सिद्धेशच्या माध्यमातून सुंदर चढाई आपण पाहिली सौरभ बागडेचे पूर्ण भेटलं ते सिद्धेश कुडेकरने अजून महत्वपूर्ण असे 3 गुण आपल्या संघाला मिळवून दिले ते सिद्धेश कुडेकर क्या बात आहे चांगली चढाई पुन्हा एकदा पूर्णपणे जबाबदारी आता राज भोसलेच्या खांद्यावरती असणार उजव्या कोपऱ्यामध्ये पूर्ण चढाई करण्याचा प्रयत्न बोनस मिळून होतो आपल्या संघाला सिद्धेश कुडेकर पुन्हा एकदा चढाई करतोय 4 मध्ये नक्कीच पिंपळादी वरचा पाठ सेवस्टर गोवागर यांच्यामध्ये ही लढत आपण बघतोय पुन्हा एकदा सिद्धेश करतोय सेवस्टर संघ टाइम आउट घेतला जातोय पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाला राज भोसले त्यावेळी कोपऱ्यामध्ये खुले चढाई करण्याचा प्रयत्न राजच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमच्या कोपऱ्यामध्ये आपण बघतोय साहिल तेलंगणची कमाल आणि यशस्वी होते पिंपळादी मत्स्यपाल संघ राज भोसलेला पकड यशस्वी होते पुन्हा एकदा 3 खेळाडूंचा बेटस सर्वोच्च संघाचा ओंकार निखिल आणि आदेश आणि चढाई करतोय तो द्वीप कचरेकर ज्याने चांगले चढाई केले पहिल्या हाफमध्ये पिंपळादी मत्स्यपाल संघासाठी तोच द्वीप आपण बघतोय द्वीप करतोय नक्कीच त्याला पटकन चढाई करतोय आदेश सांगळे 6 आदेश तिसरी चढाई खेळाडू आवाज स्वीकारले ते द्वीप कचरेकर सुपर टॅकल ऑनर्स सेवस्टर गोवागर संघासाठी पाहिजे कोणत्या तंत्राचा उपयोग करतो आपल्या चढाईमध्ये तो द्वीप खोल चढाई करण्याचा प्रयत्न द्वीपच्या माध्यमातून पाहूया आता मात्र सुपर टॅकल होतो पूर्ण मिळतो सेवस्टर गोवागर संघाला निखिल भोसले आपला अनुभव पणाला घालतो आणि 3 खेळाडूमध्ये एक सुपर टॅकल 2 गुणाची कमाई केली ती सेवस्टर गोवागर संघाने पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाला तो म्हणजे आदेश सांगळे 6 दिवसमध्ये बोनस ओन असणार आदेश सांगळीसाठी पाहायचा
पुन्हा एकदा चढी सज्ज होते सौरभ. नक्कीच चांगली गडक आपण बघतोय. एकोणीस 16 अशी गुणसंख्या 19 गुणावरती खेळतोय पिंपळादी वाटचा बालसंघ. 16 गुणावरती खेळतोय सेवस्टर गोवा संघ. शेवटच्या 5 संघामध्ये 3 गुणांनी आघाडीवरती आहे पिंपळादी वाटचा बालसंघ. काय सामना चालू आहे. नक्कीच पहिली सेमीफायनल सुद्धा रंगाच्या स्थितीमध्ये, दुसरी सेमीफायनल सुद्धा त्या स्थितीमध्ये आपण बघतोय. चढी होते तिसरी चढी असणार. थर्ड रेड सौरभ बांगरच्या माध्यमातून आपण बघतोय पुढे चढी करण्याचा प्रयत्न. पुढे एक चढी होते ती म्हणजे सिद्धेश गुलेकरच्या माध्यमातून 4 चढीमध्ये मध्ये सिद्धेश गुलेकर आपण बघतोय. संत चढी सिद्धेश गुलेकर शेवटची 4 मिनिटं होतात. लास्ट 4 मिनिट सिद्धेश गुलेकर अतिशय चांगली चढी संपूर्ण स्पर्धेमध्ये पिंपळादी वाटचा समस्या केली आहे. सिद्धेश पडवतोय पुन्हा चढी करतोय. पुन्हा एकदा सौरभ बांगडे चढी करतोय. नक्कीच कचरेकरची चढाई आपण बघतोय. नक्कीच प्रयत्न सोमच्या माध्यमातून पुढे चढी करण्याचा प्रयत्न. सोम कचरेकर पिंपळादी वाटचा पाठसंघाचा चढाई का भाग होतो. पिंपळादेवी वाटचा पाठसंघाला 17-20 अशी गुणसंख्या 3 गुणाची आघाडी आपण माध्यमातून कचरेकरच्या माध्यमातून चढाई होते. शेवटच्या काही मिनिटांमध्ये ही लढत आपण बघतोय आणि 21-17 अशी गुणसंख्या आपण बघतोय. 21 गुण पिंपळादी वाटचा बालसंघ. 17 गुण सेवस्टर गोवा संघ. 4 गुणाच्या आघाडीवरती खेळतोय तो पिंपळादी वाटचा पाठ. नक्की चांगली कबड्डी खेळली जाते. ती पिंपळादी वाटच्या पाठच्या माध्यमातून चांगला डिफेन्स. लास्ट 2 मिनिट काय होत आहेत. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आपण लढत बसतो आणि एका चांगल्या आघाडीमध्ये पोहोचतो पिंपळादी वाटचा पाठ. नक्कीच पुढे चढी होते राज गोष्टीच्या माध्यमातून सुंदर चढी आपण बघतोय. एक मात्र गुण मिळतोय. शेवटच्या मिनिटांमध्ये लढत जाते. लास्ट 1 मिनिट जाहीर झाला. सामन्याचा नक्कीच आपण बघतोय. राज बोसेच्या माध्यमातून आपण बघतोय. एक चांगला खेळ पहिल्यापासून सामन्यामध्ये आपण बघतोय. शेवटच्या मिनिटांमध्ये ही लढत जाते. चांगल्या आघाडीमध्ये नक्कीच फायनल सही सदा भाग संघ आपण करायचा. आपल्या समोर थोड्या खेळामध्ये निश्चित होईल. सफल तो हमेशा वही नहीं होते जो जिंदगी में से बड़े तूफान को हवा झोंका देते हैं. समझकर उनका रूप मोड़ देते हैं. नक्कीच पिंपळादी वाटचा बालसंघ अतिशय चांगला खेळ करतोय. महत्त्वपूर्ण दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आपण बघतोय. एक गुण मिळतोय तो म्हणजे पिंपळादी वाटचा बालसंघाला. एक गुण मिळतोय सेवस्टर संघाला. थोड्या होत्या की माझ्याचा
सौरभच्या माध्यमातून चढाई सौरभ साखरकर चढाई करतोय नक्कीचा 2024चा विजयी होता पिंपरी वाटचा बार संघ 2025 मध्ये अपयश आला 2026 मध्ये पहिला शेवटचे काही सेकंद बाकी आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही संघाचं अभिनंदन